हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळे देवपुरातील संत गतीने चालत असलेल्या गटार खोदकामामुळे नागरिकांचा जीव येतोय धोक्यात। थकीत रक्कम मिळावी यासाठी 15 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन। पत्रकार परिषदेत निवृत्त शिक्षकांची माहिती। धुळ्यात जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचं दिमाखात उद्घाटन। शहादा ते द्वारका पायदिंडी राजकोटहून पुढे मार्गस्थ। थकीत मालमत्ताधारकांवर मनपाची धडक कारवाई। थांडेर येथील संत गाडगे महाराज विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकलींचं वाटप। राजकोटला पोचल्याने भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांनी केलं कथेचं निरूपण। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या SSVPS कॉलेज पासून अंडरग्राउंड गटारींचं खोदकाम केलं जात आहे। मात्र हे काम अतिशय संत गतीने चालत असल्याने वाहनधारकांसह विद्यार्थी व व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे सदरील काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं अशी मागणी केली जात आहे। धुळे देवपुरातील ITI तसेच SSVPS कॉलेज जवळून जीवन प्राधिकरणामार्फत अंडरग्राउंड गटार कामाचं खोदकाम सुरू आहे। मात्र हे काम संत गतीने होत असल्याने खोदलेल्या खड्ड्यांमध्ये दुर्गंधयुक्त पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे। तसेच अपघाताचं प्रमाणही वाढत आहे। विशेष बाब म्हणजे या खोदलेल्या कामामुळे दुकानदारांच्या व्यवसायावरही मोठा परिणाम होत आहे। त्यामुळे सदरील काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मागणी नागरिकांसह दुकानदारांनी केली आहे। SSVPS महाविद्यालयासमोर ड्रेनेज लाईनचं खड्डे तयार केलेलं आहे। गटारी 15 दिवसात तुडवलेले आहे। त्या गटारीचं पाणी खड्ड्यामध्ये ब्लॉक झालेलं आहे। पुढे जाण्यास चालना मिळत नाही आहे आणि SSVPS महाविद्यालयाचे रोज ITI SSVPS कॉलेजचे वर्दळ असते। जीवाला आरोग्याला धोकादायक आहे आणि रोजीरोटीचा पण प्रश्न उद्भवलेला आहे। काम चालतं आहे, धीमे गतीने चालतं आहे काम। त्यांना साहित्य उपलब्ध मिळत नाही आहे आणि वॉटर सप्लायकडे हे काम दिलेले आहे। तुमची मागणी काय आहे मग? काम लवकरात लवकर व्हावं बस, आम्हाला बस एवढंच आमचं महत्त्वाचं। थकीत रक्कम मिळावी यासाठी धुळे महानगरपालिका येथील सेवानिवृत्त शिक्षक हे दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पासून शिक्षण मंडळाच्या प्रांगणात बेमुदत आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। महानगरपालिकेकडील 1,85,50,000 ही थकीत रक्कम त्वरित मिळावी। महापालिका शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांना राज्य शासनाने 100% वेतन अनुदान द्यावे। सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळावी। महानगरपालिका शिक्षकांना सेवानिवृत्तीची रक्कम वेळेवर मिळावी। महानगरपालिका शिक्षण मंडळात 3 रिक्त लिपिकांच्या जागा त्वरित भरण्यात याव्या आदी प्रलंबित मागण्यांची पूर्तता शासनाने करावी। यासाठी दिनांक 15 फेब्रुवारीपासून शिक्षण मंडळाच्या प्रांगणात बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी माहिती या आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली। यावेळेस अखिल धुळे महानगरपालिका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। धुळे महानगरपालिका शिक्षण मंडळ याला धुळे राज्य शासनाकडून 50% अनुदान मिळतं आणि 50% अनुदान हे महापालिकेने द्यायचं असतं। शासनाचं 50% अनुदान अगदी वेळेवर मिळतं, परंतु महापालिकेकडील 50% अनुदान हे नेहमी थकीत राहतं आणि त्यामुळे शिक्षण मंडळातील जे शिक्षक आहेत आणि सेवानिवृत्त शिक्षक आहेत सुमारे 400 या सर्वांना या 50% वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे महापालिकेकडून आणि त्यामुळे अनेक वेळा त्रास होतो। अनेक वेळोवेळी आम्ही शिक्षक असताना आंदोलनं केली, संप केले, 2-2, 3-3 महिने आम्ही उपोषणाला बसलो, परंतु हा प्रश्न प्रलंबित आहे। आमची शासनाकडे मागणी आहे की शासनाने जसं खाजगी प्राथमिक शाळांना किंवा इतर शिक्षकांना तुम्ही 100% वेतन देता, तसंच या महापालिका शिक्षकांना
100% वेतन द्यावं आणि शासनाने महापालिकेकडून जीएसटी अनुदान जे देतात त्याच्यातून 50% अनुदान परस्पर कापून घ्यावं. म्हणजे हा प्रश्न जो नेहमी निर्माण होतो थकीत रकमांचा तो होणार नाही. तर आज धुळे महापालिकेतील शिक्षकांच्या 1 जानेवारी 2019 ते 31 जानेवारी डिसेंबर 2019 हा 12 महिन्याचा फरक अजून आम्हाला मिळालेला नाही. त्याचप्रमाणे 7व्या वेतन आयोगाचे जे 5 हप्ते शासनाने करून दिलेले आहेत त्यापैकी आम्हाला 3रा आणि 4था हप्ता अजून मिळाला नाही. धुळे महापालिकेकडे शिक्षण मंडळाची 1,85,50,000 रुपये थकीत आहेत आणि ही थकबाकी मिळण्यासाठी आम्हा सेवानिवृत्त शिक्षकांना आंदोलनाची दिशा पत्करावी लागत आहे. नाईलाज आहे आमचा, कारण आमच्या 95% शिक्षकांचं वय जे सेवानिवृत्त आहेत त्यांचं 75 पेक्षा जास्त आहे. आणि मग या शिक्षकांना दवाखान्याच्या अडचणी येतात, वैद्यकीय तपासण्या किंवा इतर खर्च जे त्यांना नियमित करावे लागतात त्या खर्चाला आमच्याकडे पैसेच जात नाही. बरं, पूर्वीचे जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना पेन्शन कमी आहे आणि त्यांना पेन्शन कमी आणि तेही वेळेवर मिळत नाही आणि त्यामुळे खूप अडचणी निर्माण होतात. खूप आमचे जे शिक्षक आहेत, काही शिक्षक 90 वर्षाचे आहेत तर त्यांचं पेन्शन पण कमी आहे आणि त्यामुळे त्यांना खूप अडचणी येतात, आर्थिक अडचणी येतात. पगार मात्र 10, 12, 15 तारखेपर्यंत नियमित होतो, म्हणजे पेन्शन आणि पगारही होतो. परंतु याच्या थकीत रकमा असतात, या थकीतच जातात आणि ते मिळत नाही. आमचे शिक्षक आम्ही अक्षरशः महापालिकेत जाऊन चक्रा मारतो, अनेक वेळा त्यांना निवेदनं देतो, अनेक वेळा निवेदनं देऊन सुद्धा त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष आमच्या पेन्शनर शिक्षकांकडे केलेला आहे. आणि तो आवाज उठवण्यासाठी आम्ही उद्या 11 वाजेपासून बजाव आंदोलन महापालिका शिक्षण मंडळात सुरू करणार आहोत आणि या आंदोलनात आमचे सेवानिवृत्त शिक्षक सहभागी होणार आहेत. त्यासाठी आपल्याला आमच्या व्यथा काय आल्या यासाठी मी आपल्या समोर निवेदन सादर केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचं औचित्य साधून दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई अंतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे तसेच धुळे जिल्हा परिषदेचा समाज कल्याण दिव्यांग विभाग यांच्यामार्फत धुळे जिल्ह्यातील अनुदानित कायमस्वरूपी विनाअनुदानित दिव्यांग शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल देवपूर धुळे येथे जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजित दिव्यांग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील 22 दिव्यांग शाळांमधील अंदाजे 500 विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धांचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, समाज कल्याण सभापती कैलास पावरा तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या दिव्यांग क्रीडा स्पर्धेत विविध सामाजिक संस्था, पालक, दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. आणि पूर्ण टीमचे मनापासून कौतुक करते की त्यांनी आपलं एवढं सुंदर इथे कार्यक्रमचे आयोजन केलं आहे. या क्रीडा स्पर्धाचं मेन उद्देशच आहे की आपण या मुलांना फिजिकली आणि मेंटली फिट राहू शकतो आणि त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतो. मी इथे प्रत्येक शिक्षकांचं पण मनापासून कौतुक करते, कारण की या मुलांना समजून घेणे, त्यांना पुढे घेणे आणि प्रत्येक फील्डमध्ये त्यांना त्याचा सहभाग घेणे ते खूप मोठं काम तुम्ही इथे करता आहे. त्याबद्दल तुमचे पण मनापासून मी धन्यवाद करते. आता या मुलांना आपण स्पेशल मुलं म्हणतो, खरं म्हणायला गेलं तर हे स्पेशलच असतं, कारण त्यांच्यामध्ये जे कॉन्फिडंट लेवल असतं, जे त्यांच्यामध्ये जे ताकद असते ते आपल्यामध्ये पण नसते. तर या मुलांना एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आलं आहे आणि त्यांना या स्पर्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. त्या बघून मला मनापासून खूप आनंद वाटतो आहे आणि प्रत्येकाने या सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांना ऑल द बेस्ट म्हणते. धन्यवाद. धार्मिक आणि सामाजिक कार्याबरोबरच समाजात धार्मिकतेची पर्वणी निर्माण केली तर ते सार्थक ठरतं. त्या जीवनात मोक्ष प्राप्त करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण आणि भगवान द्वारकाधीशाचं दर्शन करणं हे मोलाचं असतं, असं प्रतिपादन प्रख्यात भागवताचार्य श्री हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज
यांनी शहादा ते द्वारका पायी दिंडी प्रसंगी केलं। काल ही दिंडी राजकोट येथील सायला या गावी मार्गस्थ झाली। शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। पायी दिंडी मार्गस्थ व्हायला 10 ते 12 दिवस झाले असले तरी दिंडीत सहभागी काही वयोवृद्ध भाविकांमध्ये आजही उत्साहाचं चित्र पाहावयास मिळत आहे। हे केवळ भगवान द्वारकाधीशाच्या नामस्मरणाने असल्याची प्रतिक्रिया भाविकांतर्फे दिली जात आहे। रस्त्यावरून म्हणजे कडाक्याच्या थंडीतही भाविक उत्साहात पायी चालताना दिसत आहेत। त्यात भगवंताचं गुणगान गाऊन नृत्य करीत आपला आनंद द्विगुणित करताना दिसत आहेत। त्यात पायी दिंडी ज्या गावी पोहोचत असते तेथे हरिभक्त परायण भागवताचार्य खगेंद्रजी महाराज हे आपल्या सुमधुर वाणीतून कथेचं निरूपण करताय। तसेच काल राजकोट येथील सायला या गावी दिंडी पोचल्याने येथे श्री खगेंद्रजी महाराज यांनी कथा सांगितली। मित्राच्या घरी न बोलवता गेलं पाहिजे। भगवान शिव म्हणाले की आता वाद घालायचा नाही। स्त्रीमध्ये अशी ताकद आहे ना श्रोतेजन, स्त्री निर्णय बदलू शकते। पुरुषाने लाख ठरवला असेल, घरामध्ये तुम्हाला अनुभव येत असेल, पण स्त्रीची ताकद अशी आहे की स्त्री निर्णय बदलून देते। स्वित्झर्लंड, अमेरिका, लंडन असा कोणता देश नाही की जिथे लोकांनी वर हात करून मोदी 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 असं म्हटलं नसेल, बरोबर आहे? पण एका बाई जवळची लढाई मात्र मोदी हारून गेले। कोणाजवळची? ममता बॅनर्जी। पांढरी साडी नेसते ती कोण? हा, हारून गेले। स्त्रीमध्ये पुरुषाचा निर्णय बदलून देण्याची ताकद आहे। एक व्यक्ती नदीच्या काठी, किती लोकांना समजतं कोण जाणे, मी पटकन सांगून जाणार आहे, अर्थ चालता चालता लावा। मोठं लाकूड सापडलं त्याला, तो सुतार होता, नदी काठी राहायचा। त्याने ते लाकूड पाहिलं आणि विचार केला की या लाकडामध्ये आपण नाव कोरायची। ही नाव जर एकाच लाकडामध्ये कोरली, अशा नावेमध्ये आम्ही बसलोय नर्मदा नदीच्या परिक्रमेच्या वेळेला, छोटीशी नाव एकाच लाकडाची। नाव कोरायला घेतली, कुऱ्हाड आणली, त्याने निर्णय घेतला त्याने की माझ्या मुलांना पण हे नाव कामात येईल, आपल्यालाही नाव कोरायची। लाकूड एकदम स्टँडर्ड आहे। करवत आणली, जे साहित्य लागेल ते आणलं, नाव कोरायला सुरुवात केली। पहिलीच हातोडी हातात घेतली आणि आता सुरुवात करणार, एवढ्यात त्याला समोरून सुंदर स्त्री येताना दिसली। त्याने त्या लाकडाचा लगेच कॉट बनवून टाकला। स्त्रीमध्ये ताकद आहे निर्णय बदलायचा। तो नाव बनवणार होता, त्याने त्याचा कॉट बनवून टाकला। स्त्रीची एक ताकद आहे श्रोतेजन। तर जाऊ द्या, तर महत्वाचा विषय, सतीने भगवान शिवाला सांगितलं की शंभो मला जाऊ द्या माहेरी। नंदिकेश्वरावर सती बसली आहे। दक्ष प्रजापतीचा महायज्ञ सुरू होता, अग्नीत ज्वाळा आकाशाला चालल्या होत्या आणि एवढ्या सती नंदीवर बसून आलेली आहे। कुणीही सतीकडे लक्ष दिलं नाही। याला 2 कारण होते। बिना आमंत्रणाचं कुणाचा मंडपात किंवा घरात प्रवेश केला तर आपली किंमत कमी होऊन जाते। कुछ न कुछ हो, कमीत कमी त्यांनी निदान 1 महिन्यापूर्वी तरी या म्हटलेलं पाहिजे। म्हणून आपल्याकडे एक संस्कृती आहे, आलेले पाहुणे जेव्हा त्यांच्या गावाला परत जातात तेव्हा त्या घरच्या धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्ती पथक नेमण्यात आलं आहे। त्या अनुषंगाने आज शहरातील गल्ली नंबर 2 मधील 2 थकीत मालमत्ता धारकांसह शहरातील गल्ली नंबर 4 मधील एका थकीत मालमत्ता धारकावर कारवाई करण्यात आली। धुळे महानगरपालिकेच्या आयुक्ता अमिता दगडे आणि अतिरिक्त आयुक्ता करुणा डहाळे, उपायुक्ता पल्लवी शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक नेमण्यात आलं आहे। त्या अनुषंगाने आज शहरातील गल्ली नंबर 2 येथील डॉक्टर विजय देशमुख यांच्यावर 70,351 रुपये थकीत असल्याने त्यांचे 2 गाळे
व बाजूस असलेले पावसकर प्रिंटिंग प्रेसवाले यांच्याकडेही 70,351 रुपये थकबाकी असल्याने एकूण 4 गाळे सील करण्यात आले. तसेच गल्ली नंबर 4 मधील मरीमाता मंदिर समोरील खंडेलवाल येथे 4,59,924 रुपये थकबाकी होती. या कामी पथक गेले असता त्यांनी आज दुपारपर्यंत थकीत रक्कम भरण्याचे आश्वासन दिल्याने ही कारवाई स्थगित करण्यात आली. ही कारवाई जप्ती पथक प्रमुख वसुली अधिकारी शिरीष जाधव, वसुली निरीक्षक मधुकर वडनेरे, अनिल सुडके, सैंदाणे, सचिन पवार, गजानन वाघ, हेमंत खैरनार आदी यावेळेस उपस्थित होते. धुळे शहरात बऱ्याच मोठ्या प्रमाणात थकबाकीदार असल्याने धुळे महापालिका आयुक्त महाशय आयुक्त साहेब अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने जप्ती पथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक 14/2/2024 रोजी गल्ली नंबर 2 येथील डॉक्टर विजय विष्णू देशमुख यांच्याकडे 70,351 रुपये थकबाकी असल्याने 2 गाळ्यांची व तसेच डॉक्टर विजय विष्णू देशमुख व वड्डार पावसकर प्रिंटिंग प्रेसवाले यांच्याकडेही 70,351 रुपये बाकी असल्याने सदरचे 4 गाळे सील करण्यात आलेले आहे. तसेच गल्ली नंबर 4 येथील मरीमाता समोरील खंडेलवाल यांच्याकडे 4,59,000 रुपये 4,59,924 रुपये थकबाकी असल्याने त्यांचे दुकान सील करण्यासाठी आलो असता त्यांनी दुपारपर्यंत भरण्याचे आश्वासन दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात येत आहे. तरी धुळे शहरातील तमाम नागरिकांना मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित महापालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती. कोण कोण होतं सर? कार्यवाहीसाठी वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली निरीक्षक मधुकर वडनेरे, वसुली निरीक्षक अनिल सुडके, सैंदाणे, सचिन पवार, गजानन वाघ आदी, हेमंत खैरनार आदींनी सदरची कारवाई केलेली आहे. शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील किसान विद्याप्रसारक संस्था संचलित संत गाडगे महाराज विद्यालय थाळनेर येथील विद्यार्थिनींना सायकलिंगचं वाटप करण्यात आलं. संस्थेचे सचिव निशांत रंधे यांच्या अध्यक्षतेखाली सदर सायकलिंगचं वाटप करण्यात आलं. मानव मिशन अंतर्गत शासनाच्या नियमानुसार शाळेतील विद्यार्थिनींना या सायकलिंगचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा किसान विद्याप्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सायकलिंगचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात निशांत रंधे म्हणाले की देशाची भावी पिढी म्हणून आज शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे पाहिलं जातं. या भावी पिढीला घडवायचं असेल किंवा सक्षम करावायचं असेल त्यासाठी नवनवीन उपक्रम राबवणं महत्त्वाचं आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं देखील काळाची गरज आहे असे रंधे यांनी बोलून दाखवलं. प्रारंभी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सचिव निशांत रंधे, शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागोल, सरपंच मेघा निकम, जिल्हा परिषद सदस्य यांचे प्रतिनिधी प्रेमचंद शिरसाट, संस्थेचे व्यवस्थापक आनंदराव पाटील, मुख्याध्यापक श्यामकांत ठाकरे, प्राध्यापक संदीप पाटील, पुण्यनगरी वृत्तपत्राचे प्रतिनिधी हेमंत चौधरी, भटू शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. हेमंत साळवे, थाळनेर प्रतिनिधी. आज दिनांक 12/2/2024 वार सोमवार रोजी मानव मिशन विकासांतर्गत शासनाच्या नियमाप्रमाणे सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलींना शाळेतील जाण्या येण्यासंदर्भामध्ये शासनाने जे काही आम्हाला सूचित केलेलं होतं त्या पद्धतीने मुलींची माहिती गोळा करून आम्ही आज रोजी 86 मुलांना त्या ठिकाणी सायकली वाटप करत आहोत. या कार्यक्रमासाठी खास करून आमचे मार्गदर्शक किसान विद्याप्रसारक संस्थेचे सचिव साहेब आदरणीय नानासाहेब निशांत रंधे व माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनी यांच्या सहकार्याने जो आपण त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावाप्रमाणे शासनाने 100 पैकी 86 सायकली ज्या काय आज दिल्या, उर्वरित ज्या काही 34-35 सायकली राहिलेल्या असतील त्याही पुढील वर्षात आपण त्या ठिकाणी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात त्या मुलींना मिळतील अशा पद्धतीचा प्रयत्न याही पुढे राहणार आहे. नुसतं सायकल वाटप करून चालणार नाही तर त्याच्याबरोबर मुलांचा त्या ठिकाणी सर्वांगीण विकास व्हावा या संदर्भात आमचा सर्वांचा या ठिकाणी प्रयत्न असेल आणि म्हणून
आजच्या मुलींचा जो काही आनंद बघितला की आपल्याला एक सायकल वापरायला भेटली शाळेत जाण्या येण्या संदर्भामध्ये, म्हणजे ज्याला कोणाला काही त्या ठिकाणी वाढच वाटत असेल तर आता तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्वतःहून त्या ठिकाणी शाळेत येण्यास उत्स्फूर्तपणे तयार राहील यात मात्र शंका नाही. आणि मी शासनामार्फत आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुकही करेल की जेणेकरून अशाच पद्धतीचा कार्यक्रम नेहमीच त्यांचा गुणवत्ता विकास वाढीच्या संदर्भातही घेण्यात येईल मी या ठिकाणी ग्वाही देतो. शिंदखेडा तालुक्यातील शहादा येथील भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दिंडी मार्गस्थ होण्यात 10 दिवस झाले. त्या निमित्ताने गावोगावी जात असलेल्या या दिंडीचं भाविकांमधून स्वागत होत आहे. भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांच्याकडून येथे कथेचं निरूपण देखील होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज हे दरवर्षी तीर्थयात्रा करीत असतात. यातूनच कथा घेत माणसाच्या जीवनात भगवंतांचं स्थान किती महत्त्वाचं असतं या ठिकाणी याविषयी ते मार्गदर्शन करतात. यावर्षी भाविकांना भगवान द्वारकाधीशाचं दर्शन घडावं यासाठी शहादा ते द्वारका पायी दिंडी काढण्यात आली आहे. ही पायी दिंडी गुजरातमधील फत्तेपूर शहरापासून पुढे मार्गस्थ झाली आहे. या पायी दिंडीत 42हून अधिक भाविक सहभागी झाले आहेत. दिंडीचं गावोगावी स्वागत होत आहे. या गावांमध्ये श्री खगेंद्रजी महाराज यांच्याकडून कथेचं निरूपण देखील होत आहे. वंशी दर्पण करे जय मथुरावासी हो जय मथुरावासी तुमको जो बलिदान तुमको जो बलिदान दर्शन को भासी आसन पर की जो विनाशी हो की जो अविनाशी भूतन की चतुराई क्या हो मैं कैसी छोड़ भुवन के सैया भगवान के राजा संचार करता हूँ भावान करता हूँ तुम तो भैया जय जय श्री मन छो तीरथ अच्छो भज मन को वृंदावन में गौआ रामक सुख हर को हेरत नामक काजक सुख यो नंदन को हरियो नंदन को बलहारी राजन. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे देवपुरातील संत गतीने चालत असलेल्या गटार खोदकामामुळे नागरिकांचा जीव येतोय धोक्यात. थकीत रक्कम मिळावी यासाठी 15 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन. पत्रकार परिषदेत निवृत्त शिक्षकांची माहिती. धुळ्यात जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचं दिमाखात उद्घाटन. शहादा ते द्वारका पायी दिंडी राजकोटहून पुढे मार्गस्थ. थकीत मालमत्ताधारकांवर मनपाची धडक कारवाई. थांडेर येथील संत गाडगे महाराज विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकलींचं वाटप. राजकोटला पोचल्याने भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांनी केलं कथेचं निरूपण. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.